तुकलं मैं जातीवर शिवी केली अल्लाह अकबर मला देखेंगे तेरे को क्या कर सकते हैं करके। पुन्हा आले पुन्हा एक नाव काय लिहिलं आपण जे सांगितलं काय लिहिलं तो महत्वाचा ग्रीन कलर शर्ट जेवढे दिसत आहे ना ते सगळे मला अल्लाहू अकबर कर म्हणून टॉन्टिंग करून राहिले, मला घाणेरड्या शिव्या देऊन राहिले, माझं पीएसओ आहे माझं एक आहे पाहून घ्या ते माझं बाग थुकून राहिले आणि त्यांनी मला वाचवलं। 3-3, 4-4 खुर्च्या 3-3, 4-4 खुर्च्याचा ढेग होता, ते 3-3, 4-4 खुर्च्या मला फेकून मारल्या, मग या सगळ्यांनी वाचवलं आणि यांना ब्लेड मारलं, मला शिव्या दिल्या, मला अल्लाहू अकबर म्हणून टॉन्टिंग करून राहिल्या, तुम्हाला पाहून घेऊ म्हणून सांगून राहिल्या, म्हणजे आम्ही काही कार्यक्रम नाही करावं। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना दयापूर मतदारसंघातील रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार रमेश बुंदुले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा यांच्या उपस्थितीत खल्लार येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। काल रात्री प्रचार सभा आटोपल्यानंतर नवनीत राणा परत निघाल्या असताना अज्ञात विशिष्ट एका गटाने नवनीत राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यामुळे खल्लार गावात चांगलेच वातावरण तापले होते। यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करून अज्ञातांनी चांगलाच गोंधळ घातला होता। काही जण तर नवनीत राणांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते। एका जमावाने नवनीत राणा यांच्यावरही खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र नवनीत राणा यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या जवानांनी या खुर्च्या अडवल्या। या हल्ल्यात युवा स्वाभिमान पक्षाचे युवा जिल्हा प्रमुख आणि काही अन्य पदाधिकाऱ्यांना दुखापत झाल्याचं समजते। यावेळी मोठ्या संख्येने संतप्त कार्यकर्त्यांनी आणि नवनीत राणा यांनी व्यक्त केलेला आहे आणि 2 तासानंतर या हल्ल्याप्रकरणी खल्लार पोलिसांनी तक्रार दाखल करून 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केलेले आहे, पण आरोपींना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक केली नाही तर अमरावती जिल्ह्यातील सगळे हिंदू या ठिकाणी दाखल होतील असा इशारा नवनीत राणा यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांची नजर लागून आहे। की या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।